कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रवा आणि बटाट्यापासून नाश्त्याचा प्रकार। तर त्यासाठी मी 1.5 पेला रवा घेतलेला आहे आणि सपाट पेला इथपर्यंत दही घेतलेला आहे। ती ह्याच्यामध्ये घालून आता मी मिक्स करून घेणार आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं हिंग घालणार आहे आणि थोडंसं सोडा घालायचा एवढं, आणि ह्याला 10 मिनिटं पिठाला असंच ठेवून द्यायचं मिक्स करून। बटाट्याचा मसाला तयार करण्यासाठी इथे ठेवलेला आहे तवा। त्याच्यामध्ये घालते आहे मी थोडंसं तेल। त्याच्यामध्ये आता जिरी मोहरी घालून घ्यायची। ह्याच्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी घालून घ्यायची। ह्याच्यामध्ये छान कढीपत्त्याची काडी घालते, थोडासा लसूण, आलं आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। इथे थोडीशी हळद टाकणार आहे मी, थोडासा हिंग आणि मॅश करून घेतलेला बटाटा। हे आता मिश्रण आपलं तयार आहे। माझा हा चपातीचा तवा आहे, ते ठेवलाय गरम करायला। चला तर मग आता आपण ह्याच्यामध्ये बॅटर सोडून घेऊया। ह्या मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून ह्याचा असा एकजीव करून घ्यायची आणि ह्याची टिक्की बनवायची। चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये पण चवीपुरतं मीठ घालून घेतले। तवा ठेवला, तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि तवा पण छान गरम झालेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये पळीनं असं बॅटर सोडून घेते। हे पहा, ही टिक्की करून झालेली आहे। असं शिजत आलं की ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची। त्याच्या आकारानं थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि ह्याच्यावरनं थोडंसं असं बॅटर सोडून घ्यायचं। थोडंसं नॉर्मल, जादा सोडायचं नाही, जेणेकरून आपला मसाला दिसू नये। हे पहा, असं भाजतं। हे वरून थोडंसं कोरडं पडलं की आपण पलटी मारूया अजून 1 मिनिटानंतर। हे पहा, आपण पलटी मारून घेतलेलं आहे। आता ह्याला छान भाजू द्यायचं, जरा वाफ काढवायची एक। ह्याला आता अर्धा मिनिटानंतर आपण काढून घेऊया। हे आता पूर्ण बनून झालेलं आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। हे पहा, पूर्ण तयार झाले। चला तुम्हाला मी एक तुकडा तोडून दाखवते। हे पहा, असं